नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. Tenth Standard Science Part 1 Lesson number 4 Effects of Electric Current Electromagnetic Induction. We have seen in the previous section that if we keep an electric conductor in a magnetic field such that the direction of the current flowing through the conductor is perpendicular to the magnetic field, then a force is exerted on the conductor. जसं की याच्यामध्ये आपण पाहिलं होतं, आधीच आपण इलेक्ट्रिक मोटरचं वर्क कसं आहे ते पाहिलेलं आहे. सो इलेक्ट्रिक मोटरच्या वर्कप्रमाणे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की इलेक्ट्रिक कंडक्टर इफ वी कीप ॲन इलेक्ट्रिक कंडक्टर इन अ मॅग्नेटिक फील्ड, जेव्हा आपण एखादा इलेक्ट्रिक कंडक्टर मॅग्नेटिक फील्डमध्ये अशा प्रकारे ठेवू की दॅट द डायरेक्शन ऑफ द करंट फ्लोविंग थ्रू द कंडक्टर इज परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड, ज्याच्यामुळे करंट फ्लो होण्याची जी डायरेक्शन आहे तर ती कंडक्टरमध्ये करंट फ्लो होण्याची जी डायरेक्शन आहे तर ती मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर असेल. त्याच्यामुळे काय होणार आहे, कंडक्टरवरती फोर्स एक्झर्ट होणार आहे, जसं की आपण याआधी ऑलरेडी त्याचं एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर बिकॉज ऑफ दिस, यामुळे द कंडक्टर मूव्ज, आणि याच्यामुळे कंडक्टर मूव्ह होतो. बट इफ ॲन इलेक्ट्रिक कंडक्टर इज मूव्हिंग इन अ मॅग्नेटिक फील्ड और द मॅग्नेटिक फील्ड अराउंड अ स्टेशनरी कंडक्टर इज चेंजिंग, देन व्हॉट विल हॅपन. पण जेव्हा इलेक्ट्रिक कंडक्टर इज मूव्हिंग इन अ मॅग्नेटिक फील्ड, इलेक्ट्रिक कंडक्टर मॅग्नेटिक फील्डमध्ये मूव्ह होतो आहे, किंवा मॅग्नेटिक फील्ड अराउंड अ स्टेशनरी कंडक्टर इज चेंजिंग, किंवा स्टेशनरी म्हणजे काय, कंडक्टर स्थिर आहे आणि त्याच्या भोवतीचं मॅग्नेटिक फील्ड चेंज होते, तर मग तेव्हा काय होईल. इन ऑर्डर टू फाइंड आउट अन आन्सर टू दिस क्वेश्चन, या क्वेश्चनचा आन्सर शोधण्यासाठी रिसर्च वॉज डन बाय द ग्रेट सायंटिस्ट मायकल फॅराडे. In the year 1831, Michael Faraday showed that an electric current can be produced in a conductor within the help of a moving magnet. मग मायकल फॅराडे यांनी दाखवून दिलेलं आहे की इलेक्ट्रिक कंडक्टरमध्ये करंट प्रोड्यूस होऊ शकतो विथ द हेल्प ऑफ मुव्हिंग मॅग्नेट. मॅग्नेट जेव्हा मूव्ह होत असेल आणि कंडक्टर जेव्हा स्टेशनरी असेल तेव्हा पण इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस होऊ शकतो. सो नेक्स्ट वन इज गॅल्व्हॅनोमीटर. Galvanometer is a sensitive device which works on the same principle as that of an electric motor that we have studied earlier. We can make some electrical measurements with it. गॅल्व्हॅनोमीटर हे एक असं सेन्सिटिव्ह डिव्हाइस आहे की जे याच प्रिन्सिपलवरती आधारित काम करत असतं. जसं की आपण पाहिलं इलेक्ट्रिक मोटर ज्याप्रमाणे काम करतं त्याच प्रिन्सिपलवर आधारित आहे गॅल्व्हॅनोमीटर. आणि गॅल्व्हॅनोमीटरच्या आधारे आपण काही इलेक्ट्रिकल मेजरमेंट्स पण करू शकतो. A coil is positioned between the poles placed of a magnet in such a way that the pointer on the galvanometer dial is connected to it. आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर हे काय आहे, गॅल्व्हॅनोमीटर आहे, आणि गॅल्व्हॅनोमीटरमध्ये हे काय आहे, एक पॉईंट आहे जो ऑक्सिलेट होत असतो, हलत असतो. सो अ कॉईल इज positioned between the pole between a magnet in such a way that the pointer on the galvanometer dial is कनेक्टेड टू इट. आता या ठिकाणी हे जो पॉइंटर आहे तर तो कनेक्ट केलेला आहे. वेन अ स्मॉल करंट, जसं की एखादा स्मॉल करंट जेव्हा या ठिकाणी फ्लो होणार आणि इथे जेव्हा आपण गॅल्व्हॅनोमीटर अटॅच केला असेल, जेव्हा एखादा स्मॉल करंट या ठिकाणी फ्लो होणार किती पण असेल, मग तो या ठिकाणी कन्सिडर केला आहे की लेट अस इट बी 1 एम्पियर, सो 1 मिली एम्पियर. सो फ्लोज थ्रू दी कॉईल, जेव्हा कॉईलमधून फ्लो होणार देन द कॉईल विल रोटेट. मग या ठिकाणी ती जी कॉईल आहे तर ती रोटेट होणार आहे. मग या ठिकाणी हे जे पॉइंटर आहे तर ते रोटेट होणार आहे, ते दाखवणार आहे. सो द रोटेशन विल बी प्रपोर्शनल टू दी करंट, आणि हे जे रोटेशन असणार आहे कॉईलचं किंवा त्या पॉइंटरचं ते करंटशी प्रपोर्शनल असणार आहे. वोल्टमीटर अँड ॲमेटर ऑल्सो वर्क्स ऑन दी सेम प्रिन्सिपल. तुम्ही पाहिलं असेल की आधी आपण 8th स्टँडर्ड 9th स्टँडर्डमध्ये वोल्टमीटर आणि ॲमेटरचा अभ्यास केला आहे. वोल्टमीटर आणि ॲमेटरमध्ये पण एक पॉइंटर असतो आणि ते पण याच सेम प्रिन्सिपलच्या आधारे काम करत असतात. In galvanometer, the pointer deflects on the both sides of the zero mark depending on the direction of the current. आता या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर हा जो पॉइंटर आहे तर तो हलत असतो. कधी हलणार, तर जेव्हा ज्याप्रमाणे करंटची डायरेक्शन असेल तर त्याप्रमाणे ते हलत असतं. मग सपोज की या ठिकाणी हा काय आहे, पॉइंटर आहे. सो जसं जसं करंटचं डायरेक्शन असेल तसं ते पॉइंटर रोटेट करंट इकडे जाणार किंवा इकडे जाणार, ज्याप्रमाणे डायरेक्शन असेल तर त्याप्रमाणे ते त्याचं काम करत राहणार.
त्याच्यानंतर आहे ट्राय धिस. आता ॲक्च्युली आपण हा जो पेज आहे 57 आणि त्याच्यानंतर अप टू फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शनपर्यंत या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो ट्राय धिसमध्ये आहे कलेक्ट द मटेरियल ॲज शोन इन फिगर 4.15. 4.15मध्ये जे दाखवलेलं आहे ते मटेरियल तुम्हाला कलेक्ट करायचं आहे. कम्प्लीट द सर्किट बाय कनेक्टिंग द गॅल्व्हॅनोमीटर. आणि या ठिकाणी आपण गॅल्व्हॅनोमीटरचा वापर केलेला आहे. हा आहे गॅल्व्हॅनोमीटर, इथे आहे मॅग्नेट, इथे 2 पोल्स आहेत आणि या वायर्स आहेत. ओके, तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी गॅल्व्हॅनोमीटरचा वापर केलेला आहे. कीप द बार मॅग्नेट इरेक्ट इन सच वे दॅट इट्स नॉर्थ ऑर साऊथ पोल इज जस्ट बिलो दी कॉपर वायर. आता या ठिकाणी ही कोणती वायर आहे जी की मॅग्नेटिकच्या वरती आहे, ही कोणती आहे, कॉपर वायर आहे. सो आपल्याला मॅग्नेट जो आहे तर तो इरेक्ट म्हणजे उभ्या पोझिशनमध्ये ठेवायचा आहे, त्याचं कुठलं तरी एक पोल वरती आलं पाहिजे. नाव इफ दी वायर इज केप्ट मुव्हिंग फ्रॉम ए टू बी, जसं की वायर आता या ठिकाणी ए टू बी जाते. ओके, या ठिकाणी पॉईंट कोणता आहे, इथे कोणता पॉईंट आहे, इथे ए पॉईंट आहे आणि इथे बी पॉईंट आहे, म्हणजे ही वायर काय होते, अशी मूव्ह होते. द पॉइंटर ऑफ द गॅल्व्हॅनोमीटर गेट्स डिफ्लेक्टेड. आणि जसं ही वायर ए टू बीपर्यंत जाईल तसं हा जो इथे पॉइंटर आहे गॅल्व्हॅनोमीटरचा तर तो डिफ्लेक्ट होणार म्हणजेच मूव्ह होणार. दिस इज कॉल्ड फॅराडेज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि यालाच आपण फॅराडेचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन असं म्हणतो. नाव मूव्ह द मॅग्नेट विथ दी फिक्स्ड वायर. आणि ते वायर आता इथे कंडक्टर हलतोय आणि मॅग्नेटिक फील्ड स्टेशनरी आहे, तेव्हा पण गॅल्व्हॅनोमीटरचं पॉइंटर चेंज होतो आहे. आणि सपोज की आपण वायरला स्टेशनरी ठेवलं आणि जर आपण मॅग्नेटला हलवलं तरी पण गॅल्व्हॅनोमीटरचा पॉइंटर हा हलणार आहे, डिफ्लेक्ट होणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ट्राय धिस. कंप्लीट द सर्किट ॲज शोन इन फिगर 4.16a. डिस्कस अबाउट अँड सिलेक्ट द कंपोनंट्स ॲज रिक्वायर्ड. इन दिस एक्सपेरिमेंट, if we open the plug key and make the current 0 in the coil, the pointer of the galvanometer deflects to a side and quickly comes back to 0. आता इथे ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे आपल्याला सेटअप तयार करायचा आहे. इथे कॉईल आहे, इथे गॅल्व्हॅनोमीटर आहे, त्याच्यानंतर इथे सॉलिनॉइड आहे. सॉलिनॉइड म्हणजे काय ते आपण पाहिलं आहे. आणि इथे बॅटरी आहे, इथे की आहे. तर पहिल्यांदा काय सांगितलेलं आहे की या एक्सपेरिमेंटमध्ये जर आपण प्लग की ओपन केलं तर करंट जो असेल तर तो 0 असणार आहे कॉईलमध्ये. जेव्हा आपण प्लग की ओपन करणार तर करंट 0 असणार आहे. आणि द पॉइंटर ऑफ द गॅल्व्हॅनोमीटर डिफ्लेक्ट्स टू अ साईड अँड क्विकली कम बॅक्स 0. आणि या ठिकाणी गॅल्व्हॅनोमीटरमध्ये जो पॉइंटर आहे तर तो एका साईडला जाईल आणि परत 0वरती येईल, कारण काय आहे की कॉईलवरती करंट काय आहे, 0 आहे. इफ द करंट इन द कॉईल इज स्टार्टेड अगेन. आणि जेव्हा आपण ही प्लग की क्लोज करणार आणि कॉईलमध्ये करंट परत स्टार्ट होणार तर तेव्हा ते गॅल्व्हॅनोमीटरचा पॉइंटर जो आहे तर तो परत दुसऱ्या साईडकडे डिफ्लेक्ट होणार आणि 0 होणार. म्हणजे तो काय दाखवतो आहे की करंट कुठल्या दिशेने वाहतो आहे, म्हणजे करंट कुठल्या दिशेने फ्लो होतो आहे तर तो ते दाखवतो आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे नाव वेन द इलेक्ट्रिकल करंट. जसं की या ठिकाणी आपल्याला परत पाहायला मिळतं आहे की फर्स्ट तर जेव्हा की बंद केली होती तेव्हा गॅल्व्हॅनोमीटर जे आहे तर ते एका साईडला गेलं आणि 0 झालं. दुसऱ्यांदा जेव्हा आपण परत प्लग की सुरू केलं किंवा करंट सुरू केला तर ते वेगळ्या साईडला जाईल आणि ते स्टॉप होईल ज्या ठिकाणी करंट मूव्ह होत असणार आहे त्या ठिकाणी. नाव वेन द इलेक्ट्रिकल करंट इज फ्लोईंग थ्रू द सॉलिनॉइड कॉईल अँड द सॉलिनॉइड कॉईल इज डिस्प्लेस्ड विथ रिस्पेक्ट टू द कॉईल, द करंट इज स्टील प्रोड्युस्ड इन द कॉईल. मग या ठिकाणी जसं की आपल्याला 4.16b दाखवलं आहे, जेव्हा या ठिकाणी इलेक्ट्रिक करंट जो आहे जो की या सर्किटमधून मूव्ह होतो आहे, वेन इलेक्ट्रिक करंट इज फ्लोविंग थ्रू द सॉलिनॉइड कॉईलमधून जेव्हा इलेक्ट्रिक करंट, ही सॉलिनॉइड कॉईल आहे यातून जेव्हा इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो आहे अँड द सॉलिनॉइड कॉईल इज डिस्प्लेस्ड विथ रिस्पेक्ट टू दी कॉईल. आणि सॉलिनॉइड कॉईल जेव्हा विथ रिस्पेक्ट टू दी कॉईल म्हणजे ही जी कॉईल आहे त्याची डिस्प्लेस केली जाते तर तेव्हा पण करंट प्रोड्युसेस होत राहणार आहे कॉईलमधून. मग सपोज की आपण या ठिकाणी सॉलिनॉइड कॉईलच्या ऐवजी ही जी कॉईल आहे तिची डिस्प्लेसमेंट केलं म्हणजे काय, सॉलिनॉइडच्या ऐवजी आपण या ठिकाणी ही वाली कॉईल वापरली. सॉलिनॉइड कॉईल न वापरता आपण या ठिकाणी ही जी दुसरी कॉईल आहे तिला जर वापरलं तरी पण करंट फ्लोज होत राहणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट व्हॉट कॅन बी इन्फर्ड फ्रॉम दिस टू एक्सपिरियन्स. मग या 2 एक्सपेरिमेंट्समधून नेमकं आपल्याला काय कळतं आहे की इवन इफ द सॉलिनॉइड कॉईल इज केप्ट स्टेशनरी, जरी आपण सॉलिनॉइड कॉईल या ठिकाणी दाखवलेली आहे, जरी आपण सॉलिनॉइड कॉईल जी आहे तर ती स्टेशनरी ठेवली तरीसुद्धा अ चेंज इन द करंट इन द सॉलिनॉइड कॉईल प्रोड्युसेस अ करंट इन द कॉईल. म्हणजे या ठिकाणी चेंज इन करंट इन द सॉलिनॉइड कॉईल प्रोड्युसेस अ करंट इन द कॉईल. त्याच्यानंतर इफ द सॉलिनॉइड कॉईल इज मूव्ड टुवर्ड्स ऑर अवे फ्रॉम द कॉईल. आणि जर सॉलिनॉइड कॉईल ही कॉईलपासून म्हणजे ही जी सॉलिनॉइड कॉईल आहे ही या कॉईलपासून जरी
लांब घेतली किंवा त्याच्या जवळ घेतली, वी सी अ डिफ्लेक्शन इन द गॅल्व्हॅनोमीटर. आणि या ठिकाणी जे गॅल्व्हॅनोमीटर आहे त्या ठिकाणी आपण डिफ्लेक्शन म्हणजेच मुवमेंट पाहू शकणार आहे. ऑल्सो द फास्टर इज डिस्प्लेसमेंट ऑफ द सॉलिनॉइड, लॉंगर इज द डिफ्लेक्शन ऑफ द गॅल्व्हॅनोमीटर्स पॉइंटर. मग जितकं फास्ट आपण या दोघांचं डिस्प्लेसमेंट करू किंवा जितकं फास्ट आपण सॉलिनॉइड कॉईलचं हालचाल करू तर तितकी फास्ट गॅल्व्हॅनोमीटरमधल्या पॉइंटरची हालचाल होणार आहे. इफ द करंट इन द सॉलिनॉइड कॉईल इज चेंज्ड, आणि जेव्हा सॉलिनॉइड कॉईलमधला करंट जेव्हा चेंज होणार आहे तर तेव्हा अ करंट इज प्रोड्यूस्ड इन द कॉईल, और इफ द कॉईल इज मूव्ड टुवर्ड्स द कॉईल देन ऑल्सो करंट इज प्रोड्यूस इन द कॉईल. जरी पण यातला करंट जरी चेंज झाला किंवा त्याचबरोबर करंट प्रोड्यूस इन कॉईलमध्ये प्रोड्यूस होणारा करंट किंवा त्याचबरोबर सॉलिनॉइड कॉईलची जी मुवमेंट आहे, म्हणजे सॉलिनॉइड कॉईलची मुवमेंट कोणाकडे आहे, टुवर्ड्स दी कॉईल, तर ही जरी चेंज झाली तरी पण करंट इज प्रोड्यूस इन द कॉईल, करंट कॉईलमध्ये प्रोड्यूस होत राहणार आहे. आता यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान आणि मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर 10th स्टँडर्डच्या सर्व विषयांचे व्हिडिओज देखील अवेलेबल आहेत. आणि हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्यावर तुम्ही क्लिक करून हे सगळे व्हिडिओज पाहू शकता. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. So friends, thank you so much for watching this video. See you in next video.